महापालिका सर्वसाधारण सभेत रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला। याबद्दल कामगार संघटनांनी महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला। महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सोलापूर महापालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली। विविध विकास कामे, पीएम ई बस सुविधा यासह विविध 11 विषयांना महापालिका सभेत मंजुरी मिळाली। 201 कर्मचारी या प्रक्रियेत आहेत। त्यापैकी महापालिकेच्या आस्थापनेवर 45 कायमस्वरूपी रिक्त पदे उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे। उर्वरित 156 कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी 15 अधिसंख्य पदे आणि 141 कायमस्वरूपी पदे निर्माण करावी लागणार आहेत। या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाकडून आवश्यक आर्थिक अनुदान मिळणे महत्त्वाचे आहे। वेतन, निवृत्ती वेतन आणि अन्य सेवा लाभांची जबाबदारी लक्षात घेता शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। हा विषय मंजूर झाल्यानंतर महापालिका कामगार संघटना कृती समिती आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। कामगार नेते अशोक जानराव, कामगार नेते जनार्दन शिंदे, कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, कामगार नेते चांगदेव सोनवणे, मल्लिकार्जुन हुणजे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा केला। यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, कामगार कल्याण व समाज कल्याण समिती सभापती श्रद्धा पवार, मंडई व उद्यान समिती सभापती राजशेखर पाटील, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, मंदाकिनी तोडकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।